बघा तुम्ही आता हा रेकॉर्ड ठेवलेला आहे, उद्या यांचे भांडणार भविष्यात तुम्ही काय करणार? त्या जागता सगळ्यांची कारवाई केली, पोलिसांनी कारवाई केली असणार ना तुम्ही नाही म्हणून ते डुप्लिकेट केस अजून मंजूर केली ते. धडगाव तालुक्यातील वावी गावाची बालदीबाई आज या ठिकाणी DYSP ऑफिसमध्ये आपल्या कुटुंबासह आलेली आहे आणि या बादलीबाईला तिच्याच भाऊबंदकीतली काही लोक ही गेले काही वर्ष डाकेण म्हणून हिणवत आहे आणि गेल्या 6 तारखेला तिला जीवे मारण्याची धमकी दिली, तिला मारहाण करायला घरी आले आणि ही बालदीबाई आपला जीव वाचवण्यासाठी आता माहेरी राहते, आपलं स्वतःचं गाव सोडून ते सगळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आले आणि त्यांनी अर्ज दिला होता। या सगळ्यांना आम्ही इथं DYSP ऑफिसला घेऊन आलो आहोत आणि दत्ता पवार साहेबांशी या सगळ्या प्रकरणाबद्दल तपशिलात चर्चा झाली आणि त्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेत लगेच धडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत जे येतं त्यांना सांगितलं आहे आणि उद्या प्रत्यक्ष या प्रकरणावर कारवाई करायला त्यांनी सांगितलं आहे। तरी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची अपेक्षा 2 आहेत। नंबर 1, अशा प्रकारची घटना या वारंवार घडत आहे, तर जादूटोणाविरोधी कायदा आणि डाकीण प्रश्नावर प्रबोधन करण्याची पण गरज आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समिती ते करू इच्छिते तर पोलीस विभागाने सुद्धा त्यात सहभागी व्हायला पाहिजे, नंबर 1। आणि नंबर 2, डाकिणीच्या प्रकरणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, ही प्रकरणं अशीच तत्परतेने आणि संवेदनशीलतेने हाताळण्याची पण गरज आहे। अपेक्षा करूया की या सगळ्या कार्यवाहीतून बालदीबाईला आपल्या स्वतःच्या गावाला जाता येईल आणि सन्मानाने आणि सुरक्षितपणे त्या महिलेला आपलं जीवन जगता येईल अशी आपण अपेक्षा करूया। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।